त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत. परंतु हे सगळं करत असताना विरोधक ज्या ज्या पद्धतीचं भांडवल करतात त्याला उत्तर महायुतीचं सरकार हे काम करून देतंय हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आणि बळीराजाच्या मागं महायुतीचं सरकार तर आहेच, परंतु शिवसेना पक्ष म्हणून आम्ही देखील आहोत. म्हणून परवाच्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन लाखो शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. पक्ष म्हणून शिवसेना तर मदत करतेच, परंतु सरकारच्या माध्यमातून देखील मदत मिळावी यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलंय. हे देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि बळीराजाला ताकद देणं म्हणजे आपण ज्याच्या जीवावर जेवतो 2 वेळचं त्याला ताकद देणं म्हणजे महाराष्ट्राला ताकद देणं आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीला ताकद देणं आहे. आणि ती संस्कृती आज महायुतीच्या सरकारनं जोपासली याबद्दलचं मनस्वी समाधान आमच्यासारख्या सगळ्या महायुतीमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना. सर, रत्नागिरी जिल्ह्यात गेले 3 दिवस भात शेतीचं किंवा नाचणीचं पण नुकसान झालंय, त्या संदर्भात आपण पालकमंत्री मी आताच सांगितलं की सकाळी माझं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा झाली. रत्नागिरीमध्ये कापलेल्या भाताचं जे नुकसान झालेलं आहे, शेतात असलेल्या भाताचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे सर्वे करण्याचे आदेश माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कोकण आयुक्तांना दिलेले आहेत. माझं देखील कोकण आयुक्तांशी बोलणं झालंय, आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं. हे सगळे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपल्या कोकणामधल्या देखील जो पाऊस पडलाय त्याचे पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. गुंठ्याला आपल्याकडे 84 रुपये दर आहे, आपल्याकडे तो दर वाढवून मिळावा. नाही 84 नाही आहे, जास्त आहे. आता SDRFचे रेट आणि NDRFचे रेट ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा नुकसान भरपाईचा हे ठरलेला असतो. मागच्या वेळी शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी 2 हेक्टरचं जमिनीचं क्षेत्र वाढवून 3 हेक्टर देखील केलेलं होतं. आता देखील तो देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला आहे. आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही हा सरकारमधला एक मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. पण कर्जमाफीच्या ह्याच्यासाठी बच्चू कडूंना आंदोलन करावं लागलं अशा पद्धतीची टीका जी आहे त्याचा सरकारवर व्हायला लागलेली आहे. विरोधक काय टीका करतात त्याच्यापेक्षा बच्चू कडूंनी आंदोलन करायच्या अगोदर कर्जमाफीसाठी समितीची स्थापना केलेली होती, समितीचं गठन केलेलं होतं. पूर परिस्थिती जी निर्माण झाली त्याला देखील 32,208 कोटीचं पॅकेज हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याच्यामुळे शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे हे काही 1 महिन्यापूर्वी देखील सरकारनं दाखवून दिलेलं आहे. आणि आता कर्जमाफी करून तर सरकार शेतकऱ्यांचंच आहे हे देखील आम्ही दाखवून दिलं. पंचनामे होणार आहे हे सरसकट होणार आहे कारण आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे पंचनामे सरसकट करण्याचे निर्देश दिलेले आहेत. साहेब, या संशोधनाला वैयक्तिक असं म्हणाले की तारीख जर जाहीर झाली आणि तारीख ते तारीख सरकार का जाहीर करते वैयक्तिक, तरी या तारखेमध्ये ज्यांना कर्जमाफी करायची आहे त्याच्या याद्या तयार कराव्या लागतील. ज्यांना कर्जमाफी करायची आहे ते निकषात बसतायत की नाही हे सगळं बघावं लागेल. परंतु शेतकऱ्यांना 100% खात्री आहे की महायुतीच्या सरकारनं घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांना विरोधक म्हणून बोललंच पाहिजे ना. किती चांगलं काम सरकारनं जरी केलं तरी वडेट्टीवार साहेबांना आमच्यावर टीका केलीच पाहिजे. त्यांनी जर टीका केली नाही तर वडेट्टीवार साहेबांचं काय वेगळं चाललंय का असं काँग्रेसमध्ये चर्चा निर्माण होईल. त्याच्यामुळे आमचे विरोधक म्हणून त्यांना बोललं पाहिजे, पण ते मनापासून नक्की समाधानी असतील. कारण आम्ही 32,000 कोटीचा पण पॅकेज दिलेला आहे आणि आता कर्जमाफी देखील केलेली आहे. काल मी सिंधुदुर्गच्या ज्यावेळी दौऱ्यावर होतो त्यावेळी मच्छीमारांची काही ठिकाणी जाळी तुटलेली आहेत, काही लहान लहान बोटी ज्या आहेत त्या देखील डॅमेज झालेल्या आहेत, मच्छीचं नुकसान झालेलं आहे, सुकवलेल्या मच्छीचं नुकसान झालेलं आहे. तर या संदर्भात देखील मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना मी आता बोलवलंय, ते देखील दोन्ही जिल्ह्यामध्ये सर्वे करतील आणि त्यांना देखील न्याय देतील. सर, भाजपचे खासदार नारायण राणेंनी काल म्हटलंय पालकमंत्री आता आगामी निवडणुकीच्या संदर्भात युती किंवा जागा वाटपाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. सरकारमध्ये जे 3 पक्षाचे नेते आहेत ते घेणार आहेत, याबद्दल आपलं मत? सगळ्यांना लागू आहे ना. तुम्ही फक्त मला उद्देश धरून विचारताय प्रश्न, पण हा सिंधुदुर्गामध्ये पण लागू आहे, ऐका ना, हा रत्नागिरीमध्ये देखील लागू आहे. आणि अजून त्याच्यामधली अजून एक तुम्हाला ऍडव्हान्स बातमी मी सांगतो की आत्ताच 15 मिनिटापूर्वी राणे साहेबांचं आणि माझं फोनवरनं महायुतीच्या संदर्भातच चर्चा झालेली आहे.
महायुतीच्या संदर्भामध्ये राणेसाहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला जाहीरपणानं सांगायच्या नाहीत, परंतु राणेसाहेब असतील आणि मी असेल हे महायुतीसाठी आग्रही आहोत आणि महायुती म्हणूनच निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे. ही चर्चा आता 10 मिनिटापूर्वी माझी राणेसाहेबांबरोबर झाली. सर पवई एन्काउंटर संदर्भात एक प्रश्न आहे की पवई एन्काउंटर जे झालेलं आहे त्या संदर्भात ॲडव्होकेट नितीन सातपुते जे आहेत ते कोर्टात जाणार आहेत विरोधात पोलिसांच्या. कालचा प्रकार जर आपण पूर्ण बघितला असेल तर 17 की 19 मुलांना की 20 मुलांना हा अशा 19 जणांना ओलीस ठेवलेलं होतं. तो जर व्हिडिओ जर आपण बघितला तर कशा पद्धतीनं त्याचं वक्तव्य होतं, त्यानं काय सांगितलेलं होतं. म्हणजे त्यानं असं वक्तव्य त्याच्यामध्ये केलं होतं की मला आत्महत्या करायची होती, पण मला आत्महत्या करायची नाही, मला ह्या 19 जणांना जाळून टाकायचं आहे. बरोबर ना, आग लावायची आहे. ठीक आहे, शासनाकडे त्यांचं जे काही प्रलंबित होतं काय होतं हा नंतरचा विषय आहे, पण 19 लोकांना मारून टाकणार, जाळून टाकणार अशी ज्यावेळी धमकी समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल करून देत असते किंवा व्हिडिओ टाकून देत असते, तर मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांची भूमिका ज्या पद्धतीनं आहे ती बजावलेली आहे. आणि जर कोण कोर्टामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय होतील ना, त्याच्यावर जास्त मी बोलणं योग्य नाही. पण मला असं तुम्हाला देखील असं सगळ्यांना वाटत असेल की 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी, तो कॉन्ट्रॅक्टर नाही, तो कदाचित मला असं वाटतं की दहशतवादीच होता, पण अशा पद्धतीची धमकी देऊ शकतो. आणि त्यावेळी काय पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची, 19 लोकांना जाळेपर्यंत आपण थांबायचं, म्हणून कदाचित पोलिसांनी घेतलेला तो निर्णय असेल. पण पोलिसांनी घेतलेली कारवाई जी आहे त्याच्यावर पोलिसच खुलासा करतील. साहेब मनसे नेते राज ठाकरे यांनी त्याला आरोप केलेले आहेत, किल्ल्यावरती नमो सेंटर उभारले तर ती आम्ही फोडून टाकू, मुख्यमंत्री पदावरती आणखी किती दिवस लाचारी करणार असं ते एक सवाल. पहिली गोष्ट अशी आहे की मनसेच्या अध्यक्षांना कोणीतरी चुकीचं ब्रीफिंग केलेलं आहे, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. आपल्याला एक थोडा 2 महिन्यापूर्वीचा इतिहास माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसे असलेले किल्ले आहेत, त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा युनेस्कोनं दिलेला आहे. आणि युनेस्कोनं का दिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा जागतिक स्तरावर असला पाहिजे ही युनेस्कोची भूमिका आहे. पण हे सगळं करत असताना मला आठवतं की पंडित नेहरूंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा काय आहे मी तो शब्दप्रयोग करत नाही, पण तिथं देखील छत्रपती शिवाजी महाराजांना कधी मान नव्हता. पंडित नेहरूंच्या त्या पुस्तकामध्ये राहुल गांधींकडे तर नाहीच नाही. 15 दिवसापूर्वी कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं जे स्टेशन होतं ते बदलून सेंट मेरीच्या नावानं करण्याचा पराक्रम काँग्रेसवाल्यांनी केला. मनसेच्या अध्यक्षांना चुकीचं ब्रीफिंग कोणतरी करतंय. पण आज महाविकास आघाडी करत असताना ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये ते जात आहेत, हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आम्हाला गर्व आणि अभिमान आहे की ते नॅशनल अलायन्समध्ये पुन्हा एकदा धनुष्यबाणाला घेऊन आले. धनुष्यबाणाला नुसतं घेऊन नाही आले की वंदनीय बाळासाहेबांचे विचार सगळेच मानतो असे लोक सांगतात. त्याच्यामध्ये युबीटीचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत, मनसेचे प्रमुख आहेत, आम्ही आहोत. परंतु वंदनीय बाळासाहेबांचा विचार काय होता की ज्यावेळी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळी मला शिवसेना बंद करावी लागली तरी चालेल, परंतु मी शिवसेनेबरोबर जाणार नाही. मग त्या काँग्रेसबरोबर जो गहाण टाकलेला धनुष्यबाण होता तो स्वाभिमानानं आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि देशात स्वाभिमान काय असतो हा एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, ते स्वयंभू आहेत, त्यांच्यावर आमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. परंतु दुर्दैव एक आहे की जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय, त्या आघाडीमध्ये जाणाऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्यावेळी किल्ल्याच्या बाबतीतली एखादी भूमिका मांडतो त्याचा इतिहास देखील काय आहे हे व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे. माझं आत्ताच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेबांशी चर्चा झाली. हे कशासाठी आपण केलंय तर जागतिक वारसा स्थळं म्हणून जी जाहीर झालेले किल्ले आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची यंत्रणा उभी केली पाहिजे, पर्यटकांना ते दिसले पाहिजे आणि पर्यटकांना त्या संपूर्ण परिसराची, त्या किल्ल्यांची माहिती मिळाली पाहिजे. यासाठी हा आपण उपक्रम राबवतोय. त्याच्यामुळं कोणी टीका केल्यामुळं आम्हाला अजिबात जखमा झालेला नाही. परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबर जाणार आहोत का हा कधीतरी प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देखील महाराष्ट्राला द्यावं लागणार आहे.
पण त्यांनी फोडून टाकण्याचा इशारा दिलाय नमो सेंटर या नावावरून. ते फोडून टाकणार ना, ते आम्ही कशासाठी करतो हे सांगितलं. त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालं असेल म्हणून कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल. मी शिंदे साहेबांच्या बाबतीतली पण भूमिका सांगितली की स्वाभिमानानं जे काय आम्ही केलं ते स्वाभिमानानं केलं, कोणाच्याही आमिषाला आम्ही बळी पडलो नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भाजप आणि शिवसेना जी नॅशनल अलायन्स होती ती पुन्हा एकदा काँग्रेसला बाजूला ठेवून करण्याचं धाडस देशात जर पहिल्यांदा कोणी दाखवलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचं धाडस एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं. त्याच्यानंतर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याचं धाडस देखील महायुतीच्या सरकारनं दाखवलं. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारं महायुतीचं सरकार आहे हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांना निवडणूक आयोगाविरुद्ध ज्या सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे, ह्याचा आवाज जो आहे तो थेट दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे असं सुद्धा राज ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यातली मला तुम्हाला सांगायची की तुम्ही बहुतेक सगळे मतदार आहात. सगळे मतदार आपण मतदान करतो. मतदार यादीवर जर आक्षेप असेल तर आक्षेप घेण्याची तारीख देखील निवडणूक आयोग जाहीर करतो. एखादं नाव चुकलं असेल ते देखील दुरुस्त करण्याची तारीख जाहीर करतं. क्लेरिकल मिस्टेक असेल तर ते देखील सुधारण्याची तारीख जाहीर करतं. टायपिंग मिस्टेक असेल ते देखील सुधारण्याची तारीख जाहीर करतं. नाव बदलायचं असेल तरी जाहीर करतं. नाव ट्रान्सफर करायचं असेल तरी तारीख जाहीर करतं. आणि नाव रद्द करायचं असेल तरी देखील निवडणूक आयोग तारीख जाहीर करतं. पण ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीच मतदार याद्या बघितल्या नाहीत, त्या फक्त कार्यकर्त्यांनी बघितल्या, ते आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला या याद्या बघतायत म्हणून त्याच्यामध्ये त्यांना कुतूहल आलं असेल. मला असं वाटतं की हा फेक नरेटिव्ह करण्याचा एक प्रकार आहे. याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. कुठच्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचंच सरकार म्हणजे महायुतीचाच भगवा फडकणार आहे. 2018 सालच्या भीमा कोरेगाव जी दंगल झाली त्या संदर्भात उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस जी आहे ती आयोगानं आता दिलेली आहे. कागदपत्र न सादर केल्या नाही तर मला त्याची कल्पना नाही, त्याची आपण माहिती घेऊ. पण कशासाठी नोटीस दिलेली आहे त्याचं कारण काय आहे देखील बघावं लागेल ना. मी उगाचच माहिती नसताना जर बोललो तर चुकीचं ठरेल. पण अनेक गोष्टीमध्ये ते राजकारण करत असतात, त्यावेळी काहीतरी राजकारण केलेलं असेल म्हणून नोटीस दिली असेल. सर बाळमानेंनी आज सांगितलंय की राजवड्यात ते काल फिरायला गेले होते, लोकांना त्यांचा विषय सोडून बोला. आपण राज्यस्तरावर बोलू ना, कुठे इकडे बोलायचं राज्यस्तरावर बोलू. त्यांना उत्तर देणारे आहेत ना. पुढं धन्यवाद. हे घ्या. हो 5 तारखेला आहे. जज थांबले हो करतो.